नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पुस्तकातील मराठीचा 5वा पाठ मला शिकायचे या पाठाचं आपण वाचन करणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत आबा गोविंदा महाजन। मुलांनो, ह्या धड्याचं स्पष्टीकरण आपण याआधीच पाहिलेलं आहे। आज आपण या पाठाचं वाचन करणार आहोत। मग वाचन करण्यापूर्वी काही एक दोन मुद्दे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे वाचन करा। सर्वात प्रथम वाचन करताना मी आधी जे वाचेन माझ्या मागोमाग तुम्ही वाचायचं आहे। मी 2-3 शब्द एकत्र वाचेन किंवा लहानसं वाक्य असेल तर ते एका वेळी वाचेन, मग माझ्या मागून तुम्ही ते मोठ्याने वाचायचं आहे। दुसरी गोष्ट, या पाठामध्ये जी काही चिन्ह आलेली आहेत, उद्गार चिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम, जी चिन्ह आहेत ती चिन्ह आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे वाचन करणार आहोत। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पाठामध्ये ज्या व्यक्ती आहेत, की स्नेहा असेल किंवा सखाराम असेल, मुख्याध्यापक असतील, सरपंच असतील, हे वेगवेगळ्या आवाजाच्या पट्टीमध्ये बोललेले आहेत, तर त्याप्रमाणे आपण तसं वाचन करणार आहोत। म्हणजे स्नेहा रडत बोलते तर आपण त्या पद्धतीचा आवाज काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, किंवा सखाराम रागात बोलतोय तर आपण थोडंसं रागाने त्यावेळेला बोलण्याचा वाचनाचा प्रयत्न करणार आहोत। तर चला मुलांनो, आपण वाचणार आहोत। आणि हो, वाचण्यापूर्वी तुम्ही आणखी एक गोष्ट करायची आहे, पुस्तक तर काढायचंच आहे आणि पालकांना सांगायचं आहे की आम्ही मोठ्याने वाचतोय का आणि पूर्ण धडा वाचतोय का हे तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवा। आलं लक्षात? आणि तुम्ही छान सगळेजण वाचणार आहात, मला नक्की खात्री आहे। सुरू करूया आपण 5व्या धड्याचं वाचन। धडा 5वा, मला शिकायचंय। खानदेशातील एक गाव। त्या गावामध्ये सखाराम व त्याचं कुटुंब राहत होतं। सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघं दिवसभर उन्हात तान्हात मजुरी करायचे। त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती। तिचं 4थी पर्यंतचं शिक्षण झालं होतं। ती अत्यंत अभ्यासू व कष्टाळू होती। तिचा छोटा भाऊ पिंटू पहिलीत जाणार होता। गावात 4थीच्या पुढचे वर्ग नव्हते। वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं। बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती। स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं। तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा घोळत होता। एके दिवशी नेहमीसारखं काम संपवून सखाराम व सुलभा घरी आले। मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते। पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला, पण स्नेहा कुठे दिसत नव्हती। सुलभानं लगेचच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या। आईची हाक ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला।
एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली. सुलभा तिच्या जवळ गेली. रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते. सुलभा चिंतेत पडली. काय झालं म्हणून तिला विचारू लागली. तेव्हा रडवेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली. वर्गामधल्या बबलीनं 5वी मा नाव टाकाई गय. मन भी नाव टाका 5वी मा. ओ माय, माले पुढे शिकांशे. माले शिकू द्या न. तेवढ्यात हातपाय धुवून सखाराम तिथे आला. स्नेहा, तुले 4थी लोक शिकाड. आते आणखीन पुढे शिकीसन. काय करशील तू? आपली परिस्थिती अशी गरिबीनी पर गावले कसा धाडू तुले? एसटी मा ये जा करणी पडीन. तनपेक्षा आते शाय बंद. घर बशीसन धाकला भाऊले संभाय. समजन का तुले? सखाराम थोड्या रागातच म्हणाला. दादाले सांग ना ओ माय, माले 5वी मा जाऊ द्या, शिकू द्या. असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली. सुलभाला गहीवरून आलं. तिचे डोळे पाणावले. नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजेना. गावात 4थी पर्यंत शाळा होती, म्हणून गावातील बरेच लोक मुलांना 4थी पर्यंत शिकवत होते. गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं. सखारामच्या भाऊबंधांमध्ये पोरींना कुणीही 4थीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं. त्यामुळे तोही त्यांचाच कित्ता गिरवणार होता. त्याचा निर्णय पक्का होता. स्नेहाच्या वर्गामधली बबली गावच्या सरपंचांची मुलगी होती. आडगावला जाऊन सरपंचांनी 5व्या इयत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता. स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं. सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी आले. सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला अचंबा वाटला. बबली स्नेहाकडे नेहमी येत असे. स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक.
कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल. तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडवू. पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव. सरपंच बोलले. मान खाली घालून सखाराम उभा होता. मुख्याध्यापक पोट तिडकीनं बोलू लागले. सखा भाऊ, तुमची लेक हुशार आहे. तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे. तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनू द्या. सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले. अरे सखा, तुनी पोरगी एवढीच मनी बबली. तिनाच वर्गामधनी. तिले बी मी धाडणार शे ना 5वी इयत्तामा. अरे आडगावनी शाय आठून अर्धा तासनं अंतर वर्षे. मना लेक संगे जाईन ती एसटीमा. सखाराम विचारमग्न झाला होता. खरं सांग सखा, तुन्हा पिंटूले 5वीमा धाडशीनच ना. मग पोरगीना बाबत माच असा भेद कसाले. सांग सखाराम. सखाराम निरुत्तर झाला. मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली. अहो सखाराम, तुम्हाला माहीत आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे? एक महिलाच आहे. तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे. शेजारच्या गल्लीतल्या त्या दामू अण्णांची लेक डॉक्टर झाली गेल्या वर्षी. माहिती आहे ना तुम्हाला? अजून किती उदाहरणं द्यायची. आता कित्येक डॉक्टर, वकील, इंजिनियर या महिला आहेत. त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर. सखारामला काय बोलावं ते सुचेना. आता त्याला पटलं होतं. अपुरं शिक्षण नको. दिनरात कष्ट करसू. रगतन पाणी करसू. पण मन्हा अंडेरले शिकाडसू. तसं त्यानं बोलून दाखवलं. स्नेहानं वडिलांकडे पाहिलं व ती त्यांना आनंदानं बिलगली. सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले. स्नेहाचा चेहरा आनंदानं फुलला होता. लेखक आबा गोविंदा महाजन. मुलांनो, या धड्याखाली दिलेले शब्दार्थही आपण आता वाचणार आहोत. शब्दार्थ. 5वीमा 5वीला.
मनहबी माझं पण, माले मला, चौथी लोंग चौथीपर्यंत, शिकाडं शिकवलं, आते आता, शिकीसन शिकून, गरिबीनी गरिबीची, परगावले परगावला, धाडू पाठवू, तुले तुला, एसटीमा एसटीने, पडीन पडेल, तनपेक्षा त्यापेक्षा, शाय शाळा, बशीसन बसून, धाकला धाकटा, भाऊले भावाला, संभाय सांभाळ, अचंबा आश्चर्य, तुन्ही तुझी, मनही माझी, तिनाच तिच्याच, तिलेबी तिला पण, शेना आहे ना, आठून इथून, मन्हा माझ्या, बाबतमाच बाबतीतच, रगतन रक्ताचं, करसू करेन, अंडेरले मुलीला, शिकाडसू शिकवेन. धन्यवाद मुलांनो. यानंतर तुम्ही स्वतःसुद्धा हा धडा पूर्णतः एका वेळी वाचायचा आहे. धन्यवाद.